ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंबईत मालाड स्टेशनवर प्राध्यापकाची चाकून भोसकून हत्या. आरोपीला 12 तासाच्या आत पोलिसांनी केली अटक. लोकल ट्रेनमधील क्षुल्लक कारणावरून घडला होता प्रकार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नांदेडमध्ये गुरु तेग बहादूर साहेबजींच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त हिंदवी चादर सोहळ्याचा आज दुसरा दिवस. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीही हजर राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमधील 30 लाख कोटींचे करार करून मायदेशी परत. महापालिकेच्या महापौर निवडीला आता वेग येणार. एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांसोबत आज बैठका होण्याची शक्यता. अदानी आणि लोढांच्या कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार करणं हा क्रूर विनोद. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका. दावोसमधील घोषणांवर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का असा सवाल. 30 लाख कोटींची गुंतवणूक येणार असेल तर आनंदच, असं कौतुकही. चंद्रपूरमधल्या सत्ता स्थापनेत किंगमेकर ठरणारे नगरसेवकात मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, 2 अपक्ष आणि वंचित आघाडीचे 2 नगरसेवक उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटणार. काल अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची चर्चा केली. धाराशिव जिल्ह्यात भाजपा आमदारांनी वाटले शिवसेनेचे एबी फॉर्म. संपर्क प्रमुख राजन साळवींवर संतापलेल्या शिवसैनिकांचा व्हिडिओ झाला व्हायरल. आमदार राणा जगजित सिंहांसोबत साळवींनी बैठका घेतल्याचा आरोप. T20 वर्ल्ड कपमधून बांगलादेशला हाकलल्यानंतर आता पाकिस्तानच्या भूमिकेकडे जगाचं लक्ष. बांगलादेशवर अन्याय झाला म्हणत पाकिस्तान बहिष्कार घालण्याची शक्यता. पाकिस्तान सरकार सांगेल तसं करणार असा खुलासा. गुवाहाटीच्या मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा T20 सामना. टीम इंडियाची मालिकेत 2-0 अशी आघाडी.